झालं असं की डॉन 3चं शूटिंग सुरू होण्याच्या अवघ्या 3 आठवडे आधीच रणवीर सिंह अचानक बाहेर पडला। यानंतर डॉन 3च्या दिग्दर्शक फरहान अख्तरनं FWIC कडे तक्रार दाखल केली। रिपोर्टनुसार डॉन 3च्या प्री प्रोडक्शनमध्ये तब्बल 45 कोटींचं नुकसान झाल्याचा दावा करण्यात येतोय। यानंतर FWIC नं रणवीर सिंहला 3 वेळा चर्चेसाठी बोलवलं, पण तो एकदाही भेटायला गेला नाही। उलट रणवीरच्या टीमकडून मेल पाठवण्यात आला आणि FWIC ला या प्रकरणात बोलण्याचा अधिकार नसल्याचं सांगण्यात आलं। खरं तर डॉन 3 हा चित्रपट गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडला गेलाय। रणवीर व्यतिरिक्त या प्रकरणातून बाहेर पडणारी पहिली व्यक्ती होती कियारा अडवाणी। आपल्या गरोदरपणामुळे तिने यातून माघार घेतली होती। त्यानंतर चित्रपटामध्ये मुख्य खलनायकाची भूमिका असणारा विक्रांत मेसी हा देखील फरहानच्या या चित्रपटातून बाहेर पडल्याचं वृत्त समोर आलं। अशा वेगवेगळ्या कारणांमुळे हा सिनेमा सतत लांबणीवरती जातोय। मात्र जेव्हा रणवीरनं या चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा हा वाद चांगलाच पेटला। धुरंधरसारखा मेगा ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर या अभिनेत्यानं अचानक डॉन 3 मधून माघार घेतली। त्यामुळे चित्रपट निर्मात्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला। परंतु रणवीरनं हे सगळे आरोप फेटाळत निर्मितीत होत असलेल्या विलंब आणि स्क्रिप्टबद्दल नाराजी व्यक्त केली। त्यात फॉइसनं जारी केलेल्या नाराजीनंतर हे प्रकरण चांगलंच पेटलं। फरहाननं रणवीरकडे 45 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली। फरहानच्या तक्रारीनंतर FWICनं 10 दिवसांची रणवीरला नोटीसही बजावली होती। मात्र त्यावरती कोणतीही प्रतिक्रिया समोर न आल्यानं अखेर त्याच्यावरती बंदीचा निर्णय घेण्यात आला। त्याचबरोबर इंडस्ट्रीतल्या लोकांना आदेश देण्यात आला की जोपर्यंत तो फरहानला नुकसान भरपाई देत नाही तोपर्यंत त्याच्यासोबत कोणीच काम करू नये। FWICनं रणवीर सिंग विरोधात नॉन कोऑपरेटिव्ह डिरेक्टिव्ह जारी केला आहे। त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये इशारा दिला की कोणताही सुपरस्टार कायद्यापेक्षा मोठा असू शकत नाही। आता या वादावरती रणवीर सिंह बराच काळ गप्प होता, परंतु आता अखेर त्याच्या टीमकडून या प्रकरणावरती प्रतिक्रिया समोर आली आहे, ज्यात म्हटलं गेलं की रणवीर सिंह चित्रपटसृष्टीचा आणि डॉन 3च्या फ्रँचायझीशी संबंधित असलेल्या प्रत्येकाचा अत्यंत आदर करतो। डॉन 3 संदर्भात अलीकडे घडलेल्या घडामोडींविषयी पूर्णपणे मौन बाळगण्याचा निर्णय त्यानं घेतला। प्रोफेशनल गोष्टी नेहमी सन्मान, प्रलंबता आणि परस्पर आदराने सोडवल्या पाहिजे आणि यावरती त्याचा ठाम विश्वास आहे। वेळोवेळी अनेक अफवा आणि चर्चा समोर येत राहिल्यात, तरीही या सर्व चर्चांवरती सार्वजनिकरित्या प्रतिक्रिया देण्याची किंवा त्यात सहभागी होण्याची गरज रणवीरला कधीच वाटली नाही। त्याचं संपूर्ण लक्ष हे त्याच्या कामावरती आणि आगामी